उड्डाणपूल ते ब्राह्मणगावपर्यंत जाणारा गंगाखेडकडे जाणारा रस्ता ह्या मागील काही दिवसापासून मृत्यूचा साफळा बनलेला आहे। रविवारी रात्री 10:15च्या सुमारास 2 तरुण युवकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या सर्व गोष्टीचा विचार करत शिवसेनेच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत की आपण हा जो रस्ता आहे उड्डाणपुलापासून ब्राह्मणगावपर्यंत जाणारा, या रस्त्याच्या सध्या दोन्ही बाजूला डिवायडर आहेत। ते दोन्ही बाजूचे डिवायडर आपण काढावे व रस्त्याच्या मधोमध एक सेंटरला डिवायडर टाकून द्यावे आणि त्यावर आपण लाईटचे पोल बसवावे। त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावर वाहत असते। अनेक मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती या ठिकाणी आहे। या नागरी वस्तीला ज्या ठिकाणी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे, जे रस्ता नागरी वस्तीमधून मुख्य रस्त्याला जुळतो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून द्यावे। त्याचबरोबर या ठिकाणी जो वाहतुकीचा सध्या प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाहतूक या प्रमाणात या ठिकाणी होती, त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने ट्रॅफिक पोलीसवाले नेमून द्यावे। या सर्व ठिकाणी 4-5 मागण्यासाठी आम्ही प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। आमचे जिल्हा प्रमुख आनंद भाऊ भरोसे, आमचे त्र्यंबक महाराज, आमचे भीमरावजी या ठिकाणी सर्व आमचे शब्बीरभाई, आमचे सर्व या भागातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। दिवसाचा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी वेळ दिलेला आहे। 10 दिवसामध्ये हे साईडचे दुभाजक आपण काढून घ्यावे आणि त्याच्यानंतर तो मधोमध आम्हाला डिवायडर टाकून द्यावे। यानंतर आम्ही 10 दिवसा, अन्यथा आपण 10 दिवसांना ऐकलं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं सांगितलं आहे। जिल्हाधिकारी बोलले की उद्या आणि परवामध्येच आम्ही या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अखत्यारीत हा विषय येतो, आम्ही त्या ठिकाणी मिटिंग लावू, मिटिंगला ते आम्हाला कळवतील आणि पुढचा मार्ग काढतील असं त्यांनी सांगितलं। गंगाखेड रोड येथील वाढत्या अपघाताच्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। सर्व मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता। आमची प्रमुख मागणी अशी आहे की परभणी ते गंगाखेडपर्यंत जे साईडला डिवायडर आहेत ते मध्यभागी डिवायडर टाकण्यात यावे। ब्राह्मणगाव ते परभणी अनुसार टॉकीज हा परिसर एक कमीत कमी 5 ते 6 स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केलेली आहे। जर लवकरात लवकर ही मागणी मान्य नसता झाल्यास एक 10 दिवसाच्या आत आंदोलनाचा इशारा सर्व आनंद भाऊ असतील, माणिकदादा असतील, शब्बीरभाई असतील, महाराज असतील, ह्यांनी सगळ्यांनी आम्ही सगळ्यांच्याच वतीने केलेली आहे। मागणी त्यांनी सांगितलं की 1-2-3 दिवसात त्याच्या विषयावर बैठक लावून मी सर्वच अधिकारी वर्गांना बोलून तुम्हाला सगळ्यांना इंटिमेशन देऊन सगळ्यातून काय मार्ग निघतो हे तुम्हाला या ठिकाणी कळविण्यात येईल म्हणले। तर आम्ही त्यांच्या मागणीला सुद्धा दुजोरा दिलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा धन्यवाद केलेले आहेत। धन्यवाद। गंगाखेड रोड येथे अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे। शांतिनिकेतन कॉलनी येथील 2 युवक तरुण यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। गंगाखेड रोड अनुसा टॉकीज ते ब्राह्मणगाव नाका इथपर्यंतचा जो काही रोड आहे हा मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे। तरी हा सापळा दूर करण्यासाठी व गंगाखेड रोड अनुसा टॉकीज ते पिंगळगड नाल्यापर्यंत जे काही सर्व्हिस रोड आहे हा सर्व्हिस रोड बंद करून डिवायडर हे मध्यभागी घेऊन गंगाखेड रोड जो आहे हा मोकळा करण्यासाठी आणि इथे होत असलेले अपघात थांबवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आनंदराव भरोसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व 10 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाला दिले आहे। 10 दिवसाच्या आत जर हा रोड मोकळा नाही झाला, या रोडचा श्वास जर मोकळा नाही केला तर आम्ही आमच्या स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।